काल थोडं खाणं जास्त झालंय. आज एखादं मील स्किप करायचा विचार करत आहात का? चला बघूया व्हॉट सायन्स इज. तुमची बॉडी एव्हरी डे कॅलरीज बर्न करते थ्रू समथिंग कॉल्ड एज टीडीईई. टीडीईई म्हणजे काय? टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर. म्हणजेच इन शॉर्ट हे तुमच्या बॉडीचं कॅलरी बजेट आहे. टीडीईई मेनली 4 कॉम्पोनंट्सनी बनलेली असते. नंबर 1, बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे कॅलरीज जी तुमची बॉडी बर्न करते वेन इट इज ॲट रेस्टिंग पोझिशन. म्हणजेच ब्रीथिंग, हार्टबीट्स, ब्रेन फंक्शनिंग त्यासाठी लागणारी एनर्जी. नंबर 2, थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. कॅलरीज तुमची बॉडी बर्न करते टू डायजेस्ट अँड प्रोसेस द फूड. नंबर 3, NEAT म्हणजेच नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. कॅलरीज तुमची बॉडी बर्न करते फॉर एव्हरी डे मुवमेंट. म्हणजेच हे काही स्ट्रक्चर एक्सरसाइजसाठी नाही, कॅज्युअल वॉकिंग, क्लिनिंग, कुकिंग किंवा स्टँडिंग. नंबर 4, एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. कॅलरीज जे तुमची बॉडी बर्न करते थ्रू इंटेन्शनल वर्कआउट्स लाईक जिम, योगा, रनिंग. टीडीईई हे एका दिवसावर नाही तर अप्रॉक्सिमेटली संपूर्ण आठवड्याच्या सरासरीवर चालतं. म्हणूनच एक दिवस खूप खाल्लं तर लगेच फॅट्स वाढतात असं काही नाही. उलट जेवण स्किप केल्यामुळे शरीरातली एनर्जी कमी होते, मूड डाऊन होतो आणि नंतर क्रेविंग्स वाढतात, जे तुमची कन्सिस्टन्सी सुद्धा बिघडवू शकतात. स्वतःला शिक्षा देण्याऐवजी फक्त नियमित रुटीनवर परत या. बॅलन्स आणि न्यूट्रिशियस फूड घ्या, भरपूर पाणी प्या आणि हलकं फुलकं चालणं सुरू ठेवा. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी बीट्स ओव्हर करेक्शन. फॉलो फॉर मोर सायन्स बेस्ड न्यूट्रिशन टिप्स.